केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काय म्हटलेलं आहे, त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी काय बातचीत केलेली आहे ते देखील पाहूयात. मतदानाचा दिवस आहे, मतदान तुम्ही केलंय. नजर आणीबाणी नावाचा प्रकार असतो, तर राज्यात तुम्हाला कसं चित्र दिसते? मग भाजपला, राष्ट्रवादीला आणि तुमच्या सोबत असलेल्या शिंदेच्या शिवसेनेला किती किती जागा मिळू शकतात? आणि आम्ही निवडणूक महायुती म्हणूनच लढलो, त्यामुळे आम्ही वेगळा विचार नाही करत. आम्ही महायुती म्हणून या राज्यामध्ये निश्चितपणे आम्ही जवळपास 180, 175 ते 180 जागा आम्ही जिंकू. मला का विश्वास वाटतो की गेले 10 वर्ष मोदीजींचं सरकार या देशामध्ये आहे. महाराष्ट्रासाठी खूप काही कामं, उपलब्धी मोठ्या प्रमाणात मोदी सरकारच्या माध्यमातून झाली. 10 लाख कोटी रुपयाची कामं विकासाची या राज्यामध्ये झाली. दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणूस या राज्यातला 50% पेक्षा अधिक लोकसंख्या अशी की मोदीजींच्या कुठल्या ना कुठल्या माध्यमातून योजनेचा लाभ त्यांना झालेला आहे. म्हणून शेवटी लोक हे पाहतात ना की काम कोण करतं, आपण निवडून दिल्यानंतर कोण काम करतं. 2014 ते 19च्या काळामध्ये माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना युतीच्या सरकारच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्राला गतीनं विकासाच्याकडे नेणारं काम माननीय त्यांच्या नेतृत्वात, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली झालं. मागच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा महायुती सरकार म्हणून हाच विचार झाला. एका बाजूला विकासाचे मोठे प्रोजेक्ट होत होते, दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य माणसं, समाजाच्या शेवटच्या माणसाच्या उद्धारासाठी अनेक योजना, लाडकी बहीण असेल, अशा अनेक योजना, मुलींना मोफत वैद्यकीय शिक्षण असेल, महिलांना एसटीतला प्रवास मोफत असेल, महिलांना 3 सिलेंडर वर्षाला मोफत असेल, असे अनेक योजना. आणि म्हणून मला असं वाटतं केलेल्या कामाच्या आधारे या महाराष्ट्रातली जनता पुन्हा एकदा आमच्या सोबत राहील, उभी राहील आणि आम्हाला समर्थन देईल, हा मला विश्वास वाटतो. तुम्ही पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला, फिरलात तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात, विशेष जबाबदारी तुमच्यावर होती. पश्चिम महाराष्ट्रात असा शरद पवारांनी प्रभावित असलेला, त्यांचा बालेकिल्ला असलेला सगळा भाग समजला जातो. जेव्हा तुम्ही फिरत होता तेव्हाचं चित्र तुम्हाला काय जाणवतं? नाही, मला असं वाटतं आता विशिष्ट कुठे व्यक्तीचा किंवा काय असा बालेकिल्ला हा विषय राहिला नाही. 32 ते 35 विधानसभेच्या मतदारसंघामध्ये मी प्रवास केला. तिथली जनता जे बोलते, जनता जे म्हणती आहे ते मी स्वतः अनुभवलं. मला विश्वास आहे की आजही आम्ही 58 पैकी 42 जागा आमच्या आहेत. मी जे पाहिलं चित्र, जे काही मी सगळं अनुभवतोय, त्याच्यावरून मला नक्की विश्वास आहे की 45 पेक्षा अधिक जागा आम्ही जिंकू. कारण मी पुन्हा तेच सांगेन की केलेलं जे काम आहे हे जनतेने पाहिले, अनुभव. तर लोक रोज त्या दैनंदिन जीवन जगत असताना पाहतायत की आम्हाला नक्की आश्वासनं दिली, त्यांनी पूर्ण कोणी केली. ज्यांनी वर्षानुवर्षे सत्ता या राज्यात भोगली, आज काय मिळालं? आणि गेल्या 10 वर्षात या मोदीजींच्या सरकारच्या काळामध्ये, किंबहुना मी मागाशी म्हणलं या दोन्ही सरकारच्या आमच्या काळामध्ये खूप चांगली कामं झाली जनतेने मानली. त्यामुळे जनता विकासासोबत राहील, महाराष्ट्रातलं भविष्य कोणाच्या हातात सुरक्षेल याच्यासोबत राहील आणि म्हणून महायुतीचं सरकार पुन्हा येईल. सुप्रिया सुळेंची जी ऑडिओ क्लिप व्हायरल होते त्याबद्दल काही अधिकाऱ्यांनी गौप्यस्फोटही केले, या प्रकरणाबद्दल काय वाटतं? नाही, गंभीर घटना आहे. मला असं वाटतं की त्याची शेवटी आता चौकशी होईल, चौकशीमध्ये सगळं निष्पन्न होईल, त्यानंतर बोललेलं वगैरे. पण जे काही दिसतंय प्रथमदर्शनी हे खूप गंभीर आहे. महाराष्ट्रात मागच्या अनेक वर्षाच्या काळात घडलेली मोठी भ्रष्टाचाराची किंवा गैरव्यवहाराची घटना असेल, हे मात्र निश्चित. धन्यवाद. पुढारी न्यूजशी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समेत ज्ञानेश्वर चौकमत, पुढारी न्यूज, पुणे.